नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीच्या आईस्क्रीम बिझनेसच्या डीमर्जरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. तसेच मित्रांनो, जो आईस्क्रीम बिझनेस डीमर्ज होऊन लिस्ट होणार आहे त्याचे किती शेअर भेटणार आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला, ते पण आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, त्याचसोबत आपण शेवटी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. हिंदुस्तान युनिलिव्हर्स आईस्क्रीम डिमर्जर प्लान गेट्स NCLT's अप्रूव्हल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचा प्लान होता की ही कंपनी म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी त्याचा आईस्क्रीम बिझनेस वेगळा कंपनी म्हणून शेअर मार्केटमध्ये लिस्ट करणार होती. आणि मित्रांनो, याच्या प्लानला NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई बेंचकडून या डिमर्जरसाठी मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचा आईस्क्रीम बिझनेसची कंपनी जे वेगळ्या प्रकारे लिस्ट होणार आहे शेअर मार्केटमध्ये, त्या कंपनीचे नाव राहील क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो ही अपडेट काल म्हणजे 30 ऑक्टोबर 2025ला आली आहे. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी जे वेगळ्या प्रकारे लिस्ट होणार आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे कंपनीचे आईस्क्रीम ब्रँड राहणार आहे. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे आईस्क्रीम ब्रँडचे नाव तुम्ही येथे वाचू शकता. क्वालिटी वॉल्स, कॉर्नेटो, मॅग्नम, फिस्ट. आणि हे सुद्धा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे आईस्क्रीम ब्रँड आहे. आणि मित्रांनो, हे जे सर्वचे सर्व तुम्हाला आईस्क्रीम ब्रँड दिसत आहे, ही जी वेगळ्या प्रकारे लिस्ट होणार आहे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची आईस्क्रीम बिझनेस करणारी कंपनी क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड, त्या कंपनीच्या अंडर येईल. आणि मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2025चा डेटा बघितला तर मित्रांनो, आईस्क्रीम बिझनेस हा HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या टोटल इयरली टर्न ओव्हरचा 3% कंट्रीब्युशन देतो. आणि मागल्या वर्षी कंपनीचा म्हणजे आईस्क्रीम बिझनेसचा टोटल रेव्हेन्यू होता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये 1800 कोटी रुपयांचा. चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया ज्यांच्याजवळ जर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे किती शेअर असेल तर त्याला आईस्क्रीम बिझनेसची कंपनी जे वेगळ्या प्रकारे लिस्ट होणार आहे त्या कंपनीचे किती शेअर मिळेल. तर मित्रांनो, या डीमर्जर स्कीमच्या अंडर जर HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे ज्याच्याजवळ एक शेअर असेल त्याला हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या आईस्क्रीम बिझनेसचा म्हणजे क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचा या कंपनीचा सुद्धा एक शेअर मिळून जाईल. म्हणजे मित्रांनो, या डीमर्जरचा रेशो आहे 1:1. आणि मित्रांनो, या क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडमध्ये 61.9% हिस्सेदारी खरेदी करणार आहे मॅग्नम होल्ट कंपनी. आणि उरलेली पूर्ण हिस्सेदारी राहील हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या शेअर होल्डर्सची. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी जी आपल्या आईस्क्रीम बिझनेसची कंपनीला वेगळ्या प्रकारे लिस्ट करणार होती त्या कंपनीला NCLT मुंबईकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, आईस्क्रीम बिझनेसची जी कंपनी राहणार आहे त्या कंपनीचे नाव राहील क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड. तर चला मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची
थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। आणि मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90%, FISची होल्डिंग आहे 10.79%, DISची होल्डिंग आहे 15.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.62%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 16,241 कोटी रुपये आली होती आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 2694 कोटी रुपये आला होता. आणि मित्रांनो, कंपनीने इंट्रीम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023मध्ये होती 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. फायनान्शियल इयर 2024मध्ये होती जवळपास 62,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025मध्ये होती 63,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23मध्ये होता 10,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. नंतर फायनान्शियल इयर 24मध्ये 10,15,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25मध्ये होता 10,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट. आणि मित्रांनो, जर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 50,000 कोटी रुपयांनी 51,000 कोटी रुपये आणि आता आहे जवळपास 49,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग 1 कोटी रुपये आहे. तसेच जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 3,500 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेवढी वाढते हा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.90% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या प्रमोटर्सनी लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणून या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीला आपल्या आईस्क्रीम बिझनेसला डिमर्ज करण्यासाठी NCLT कडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, ही जी डिमर्ज होऊन आईस्क्रीम बिझनेसची कंपनी लिस्ट होणार आहे त्या कंपनीचे नाव राहणार आहे क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड. आणि ज्याच्याजवळ हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा एक शेअर असेल त्याला क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडचा सुद्धा एक शेअर मिळून जाईल. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.